प्रत्येकाच्याच मोबाईलवरती सध्या एक डायलॉग टोन ऐकायला मिळते, ज्यामध्ये सायबर गुन्हेगारांपासून वाचण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आपण किती प्रयत्न केले तरी सुद्धा हे गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि आपल्या खात्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सायबर फ्रॉडद्वारे जर आपल्या खात्यातील रक्कम गेली असेल आणि त्याबाबत जर आपण बँकेला तात्काळ कळवलं असेल तर ते पैसे रिकव्हर करून आपल्या खात्यावर परत देण्याची जबाबदारी ही बँकेची आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील 2017 साली एक सर्क्युलर काढलेला आहे, ज्या सर्क्युलर मध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की बँक खातेदाराची चूक असो अथवा नसो, जर त्याच्या खात्यावरील रक्कम सायबर फ्रॉडद्वारे गेली असेल आणि त्याने 3 दिवसाच्या आतमध्ये बँकेला ती माहिती कळवली असेल तर ते पैसे रिकव्हर करून खात्यात परत देण्याची जबाबदारी बँकेची आहे. त्यामुळं तुमच्या खात्यावरची जर पैसे सायबर फ्रॉडने गेले तर 3 दिवसाच्या आत बँकेला जरूर कळवा. आरबीआयच्या सर्क्युलरची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर पहा. ही रील सेव्ह करा.